India's rogue historians, how they fought Hindus at Ayodhya and lost, या अतिशय महत्त्वाच्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित पुस्तकाचे लेखक अरविंद सिंगजी आणि सर्वच मान्यवर, मला अतिशय आनंद आहे की तुम्ही एका महत्त्वाच्या विषयावर हे लिखाण केलं आहे. कारण जसं तुम्ही सांगितलंय, खरं आहे की इंग्रज गेल्यानंतर त्यांनी जसं भारताचं पार्टिशन केलं तसंच एक हिस्टोरियन्सची जमात आपल्याला दिली की ज्यांनी आपल्या मनांचंही पार्टिशन केलं. आणि विशेषतः पेन इज मायटियर दॅन स्वॉर्ड आपण म्हणतो तशा पद्धतीनं जो आपला इतिहास होता, ज्या आपल्या परंपरा होत्या, किंवा ज्या ज्या गोष्टींवर आपण गर्व करायला पाहिजे होता, अशा सगळ्या गोष्टी अशा डिस्टॉर्ट केल्या की आम्हाला असं वाटलं की जे काही आम्हाला मिळालं ते इंग्रजांमुळेच मिळालं. आणि विशेषतः आपण जर बघितला तर म्हणजे अगदी महाराष्ट्राचा विचार केला किंवा भारताचा विचार केला तर मराठेशाहीची 100 वर्ष ही इतिहासातनं डिलीट करून द्या. आपल्याला असं वाटतं की मुघल गेले आणि इंग्रज आले. खरं म्हणजे त्यातला मधला काळ 100 वर्षाचा हा मराठी साम्राज्याचा, हिंदवी स्वराज्याचा जो आहे तो पूर्णपणे डिलीट केला. असंच प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी जी काही खरा इतिहास आहे तो ते डिलीट करत गेले. आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे राम जन्मभूमी आहे की ज्याचा एक मोठा लढा इतके वर्ष लढला गेला. आणि खरंच आहे की कधीही त्या मशिदीमध्ये कोणी नमाज पडलेली नाही, कारण ती मशीद नव्हतीच. त्या ठिकाणी त्याचे सगळे ऐतिहासिक दस्तऐवज हे कोर्टासमोर सादर झाले आणि कोर्टाने जसं आपण सांगितलं की अतिशय चांगला निर्णय या संदर्भात दिलाय. पण अल्टिमेटली इन अ वॉर ऑफ नरेटिव्ह, व्हॉट नरेटिव्ह शेप्स इज इम्पॉर्टंट. आणि तसाच तो डीप न जाता वरवरचा नरेटिव्ह हा सेट करण्याचा प्रयत्न झाला. पण मला असं वाटतं की हे अत्यंत महत्त्वाचं आहे की येणाऱ्या पिढ्यांकरता आपण योग्य इतिहास आणि योग्य डॉक्युमेंटेशन या दोन्ही गोष्टी करणं हे फार गरजेचं आहे. कारण जवळपास 800 ते 900 वर्ष आमच्या इतिहासाचे सर्व दस्तऐवज हे नष्ट झाले. सो विल हॅव टू रिराईट, करावं लागेल, ते परत लिहावं लागेल. आणि मी असं समजतो की त्यातलाच एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून आपण इंडियाज रोग हिस्टोरियन्सकडे या ठिकाणी पाहू शकू. त्यामुळे मी तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की खूप चांगलं तुम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि पुढच्या काळामध्ये इतिहासाचा अभ्यास करणारे, कायद्याचा अभ्यास करणारे असे जेवढे लोक आहेत या सगळ्यांकरता एक प्रमाण म्हणून या पुस्तकाचा आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल. आणि म्हणूनच मी अरविंद सिंगजी तुमचं खूप मनापासून अभिनंदन करतो. खूप चांगलं तुम्ही कार्य केलेलं आहे. आणि निश्चितपणे म्हणजे मी काल रात्री चाळलं, अजून वाचलं नाही आहे, बट आय वुड लाईक टू रीड इट. मी नक्की हे वाचेन आणि वाचल्यानंतर माझी पूर्ण प्रतिक्रिया आपल्याला नक्की देईन.